नमस्कार, अग्रिस्मिता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज पाहणार आहोत अग्री स्टाईल मध्ये अगदी झणझणीत असं गावठी कोंबड्याचं मटण, ते पण एकदम मस्त आणि झटपट होणार असं। तर वेळ न घालवता आपण पाहूया रेसिपी। पण काय झालंय, जे मटण मी धुताना स्वच्छ 3 पाण्यात धुवून घेतलेलं आहे, ती क्लिप माझ्या हातून कट झाली आहे, त्यामुळे मला ती क्लिप दाखवता येत नाही, म्हणून 3 वेळा मटण धुवून घ्यायचंय। आता आपण गॅसवर ठेवलेलं आहे पातेलं। पातेल्यामध्ये मी 4 ते 5 पळ्या तेलाच्या टाकलेल्या आहेत आणि ह्यामध्ये टाकणार आहेत तमालपत्र आणि ठेचलेला लसूण। मी मिक्सरला लसूण लावून घेतलेला नाहीये, ठेचून घेतलेला आहे। याच्याने खूप छान असा फ्लेवर येतो मटणाच्या रस्स्याला किंवा मटण केलात तर। आणि अग्री स्पेशल असेल तर अशाच पद्धतीने ठेचलं जातं। जे लग्नामध्ये काळं मटण केलं जातं ते अशाच पद्धतीने केलं जातं। आणि ह्यामध्ये आता आपण टाकणार आहोत अगदी अर्धा टीस्पून हिंग टाकणार आहोत, त्याच्याने चव अप्रतिम येणार आहे। आता इथे राई टाकलेली आहे मी अर्धा टीस्पून, अगदी थोडीशी, छानपैकी तडतडून द्यायचं आहे। आणि एक कांदा छानपैकी भाजून घेतला होता छोटा असा, तो ठेचून घेतलेला आहे, मिक्सरला लावलेला नाहीये, तो त्यामध्ये टाकलाय। आणि इथे मी मटण जो धुवून घेऊन त्याला हळद लावून ठेवली होती, तो मटण अगदी 5 मिनिटांसाठी तुम्ही हळद लावून ठेवायची आणि मग नंतर फोडणीला द्यायचं। फोडणी छान अशी बसलेली आहे आपली फोडणी। पहा, मटणाला अजिबात त्यामध्ये पाणी न टाकता आता आपण मिक्स करून घ्यायचंय, घाटून घ्यायचं आहे। जो अग्री स्पेशल लग्नाचा मटण असतो तो अशा पद्धतीनेच केला जातो। तर आता इथे पूर्ण असं मिक्स करून घेत आहे, म्हणजे काय होईल, जे मसाले आपण म्हणजे लसूण टाकलेला आहे, तेल वगैरे टाकलेलं आहे, हिंग, राई, ते व्यवस्थित त्याला मटणाला लागेल। आता आपण हा मटण चांगलं मिक्स करून घेतलेला आहे। ह्यावरती आता वाफेवर ठेवणार आहोत पाणी। आता इथे झाकणामध्ये म्हणजे एखाद्या ताटामध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे, खाली पाणी अजिबात टाकलेलं नाहीये। आणि ह्याची वाफ आपण छानपैकी अशी 5 मिनिटं तरी काढून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मीडियम साईज मध्ये ठेवायची आहे, म्हणजे खालना लागणार नाही। थोडं जाड बुंदाचं भांडं घ्यायचं, म्हणजे काय होईल, मटण खाली लागणार नाही, चिकटणार नाही। याची वाफ आपण आता काढून घेणार आहोत 5 मिनिटं। पहा, छान असं पाण्याला म्हणजे तुम्हाला इथे दिसत आहे वाफ सुटलेली आहे, म्हणजे आपले याचा अर्थ मटणाला सुद्धा छान वाफ मिळालेली आहे। पहा, स्वतःचं पाणी मटणाने सोडलेलं आहे, अजिबात पाण्याची टाकण्याची गरज नाही आपल्याला आता तरी सध्या। इथे मटण आपलं छानपैकी वाफवून झालेलं आहे पाण्यात, त्यामुळे शिजत पण आहे। आणि कोंबड्याचं मटण असल्यामुळे हा गावठी कोंबड्याचं मटण आहे, शिजायला पटकन आहे। आपलं बोकडाचं मटण असतो तो शिजताना खूप वेळ जातो, मग आपल्याला कुकरच्या शिट्ट्या 4-5 तरी काढाव्या लागतात। ह्यामध्ये व्हायला मटण अजिबात चिकन व्हायला किंवा मटण गावठी कोंबड्याला मटण म्हणू शकतो आपण, तर त्याच्यामध्ये व्हायला वेळ लागणार नाहीये। इथे पहा, मस्त असं झालेलं आहे तयार जवळजवळ। तर मिक्स करून घेतलेलं आहे एकदा, मटण तयार होताना दिसत आहे तुम्हाला। आता इथे मटण आपलं 80% शिजलेलं आहे। मग आता आपण काय टाकणार आहोत, बटाटी। बटाटी ही कुठल्याही अग्री स्पेशल म्हणजे तुम्ही कुठलाही पदार्थ जर पाहिला त्यामध्ये बटाटा हा असतोच असतो। तर इथे मी 4 छोटी बटाटी घेतलेली आहेत, त्याच्या फोडी अशा करून घेतलेल्या आहे, कारण की हा एका कोंबड्याचं मटण जवळजवळ 1.25 किलो पडलेलं आहे, त्यामुळे तितके बटाटे भरपूर होतात। 3-4 बटाटे मी चांगल्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारच्या फोडी मी करून टाकलेल्या आहेत। आता त्यावरती परत आपण वाफेवरती एकदा पाणी देणार आहोत, अगदी 2 मिनिटांसाठी। बटाटा आपोआपच त्यामध्ये शिजला जाईल आणि जो 80% चिकन शिजलेला आहे तो 100% आपला चिकन शिजला जाईल। पहा, इथे 80% म्हणजे जेव्हा होतं, आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत 2 मिनिटं वाफ दिल्यानंतर, म्हणजे हा बटाटा पूर्ण शिजेल, पण पूर्ण शिजेल एकदम। आणि आपल्याला जितकी ग्रेव्ही हवी तितकी आपण त्यामध्ये पाणी टाकले। जो वाफेवरचं पाणी होतं ना, तोच मी त्यामध्ये टाकलेलं आहे, तुम्ही कधीही गार पाणी टाकायचं नाही। आता आपण ह्यामध्ये टाकून घेऊया मसाला। हा माझा अग्री स्पेशल घरचा साठवणीचा मसाला आहे, त्याचंही तुम्हाला लिंक देणार आहे, ते सुद्धा तुम्ही नक्की पाहून घ्या। इथे मी झणझणीत आमचं मटण असतो, त्यामुळे 1 चमच टाकलेला आहे। तुम्हाला जितकं तिखट आवडतं हवं असेल तितकंच तुम्ही टाकू शकता। तुम्ही तसं कोणतंही मसाला टाकू शकता, पण अग्री स्पेशल मसाला जर टाकला तर त्याची चव अप्रतिम येते मटणाची। चवीपुरतं मीठ, आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकून झाल्यानंतर छान अशी उकळी काढून घेतलेली आहे आणि परत आपले 2-3 मिनिटांसाठी वाफेवरती पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे काय होईल, ग्रेव्ही छानपैकी तयार होईल आपली। आता इथे पहा, मस्त अशी 2 मिनिटाची वाफ काढून घेतलेली आहे, खूप उकळा छान आलेला आहे। आपला बटाटा सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे, मटण सुद्धा शिजलेलं आहे। पहा, इथं तुम्हाला बटाटा सुद्धा पूर्ण फुटताना दिसत आहे, म्हणजे आपला बटाटा तयार झालेला आहे, म्हणजे मटण सुद्धा शिजलेलं आहे याचा अर्थ। तर आता या गावठी कोंबड्याच्या मटणामध्ये टाकणार आहोत अग्री स्पेशल काळं वाटण।
ज्याची लिंक तुम्हाला मी कमेंट्स बॉक्समध्ये देणार आहे, तर नक्की ती सुद्धा पहा, कारण ह्या वाटणाशिवाय हा आगरी स्पेशल गावठी कोंबड्याचं मटण अधुरं आहे. तर आता इथे काळ वाटणाचं जे आहे ते तुम्हाला जे काय लागणार आहे ते साहित्य वगैरे तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल. काही नाही, साधी सोपी अगदी रेसिपी आहे त्याची सुद्धा. आता इथे आपण काळ्या वाटणाला छान टाकून झाल्यानंतर छान अशी उकळी आणून द्यायची आणि परत वाफेवरती ठेवून द्यायचं आहे, म्हणजे ग्रेव्ही थिक होऊन जाईल आपली. इथे आपण 2-3 मिनिटं वाफेवरती पाणी ठेवून झाल्यानंतर परत एकदा झाकण काढून घ्यायचं आहे आणि एक अगदी सिक्रेट पदार्थ म्हणजेच आगरी फक्त स्पेशल आहे, जे आगरी लोकच कालवणाला कोणत्याही रशाला किंवा घट्टपणा येण्यासाठी वापरतात, ते म्हणजे तांदळाचं पीठ. तर तांदळाचं पीठ हे त्यामध्ये टाकून घ्यायचं. सुकच टाकलेलं आहे, तुम्ही पाण्यामध्ये भिजून सुद्धा टाकू शकता. मी ह्यामध्ये अगदी थोडंसं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. ह्याच्याने आपल्या ग्रेव्हीला थिकपणा यायला मदत होते. जसं आपण बेसन पीठ टाकल्यानंतर जसं आपलं कालवण घट्ट होतो, कालवण नाही कोणतीही रेसिपी घट्ट होते कोणत्याही पदार्थ केल्यानंतर, त्याप्रमाणे तांदळाचं पीठ टाकल्यानंतर चव सुद्धा अप्रतिम होते आणि कालवण सुद्धा घट्ट सुका मटण, काळा सुका मटण तयार व्हायला वेळ लागत नाही. हा गावठी कोंबड्याचं मटण आहे, तरी देखील खूप सुंदर, म्हणजे गावठी कोंबड्याचं मटण अगदी छान होतो तयार. पहा, इथे काळा मटण, आपला गावठी कोंबड्याचा काळा मटण तयार झालेला आहे. थोडंसं आपण इथे गरम मसाला टाकलेला आहे, अगदी पाव टीस्पून, असं जास्त टाकायचं नाही, आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया भरपूर सारी. याने टेस्ट सुद्धा खूप सुंदर येते. पहा, रंग एकदम अप्रतिम आलेला आहे. काळा गावठी कोंबड्याचा मटण तयार झालेला आहे हॉटेलसारखा, आगरी पद्धतीसारखा. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. साईडची बेल आयकॉन दाबा. चला, पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया.